अमेरिकेचा ट्रम्प, इस्रायलचा नेतन्याहू आणि इराणचा खामेनी तिघं पण खूप काही चांगले नाही आहेत. पण आपलं पॉलिटिक्स एवढं खराब झालेलं आहे, की आपल्याला एक तर हे नाही तर ते पाहिजे. फक्त भारतच नाही, पूर्ण जगभरातच. एक तर ह्यांना चांगलं म्हणू, नाही तर ह्यांना चांगलं म्हणू. दोघांना खराब का नाही म्हणू शकत आपण, जर दोघेही खराब असतील तर? आता अमेरिकेचा आहे, अमेरिकेचा ट्रम्प आपल्याला माहिती आहे, की त्याच्यावर एप्स्टीन फाईलचे वगैरे केसेस आहे. खूप जास्त त्याचं नाव वगैरे पण एप्स्टीन फाईल्समध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावर करप्शनचे पण चार्जेस आहेत. इव्हन त्यांचं जे काँग्रेस आहे, म्हणजे तिथलं काँग्रेस म्हणजे आपलं जसं इकडलं पार्लमेंट आहे, त्याचं तिकडलं पार्लमेंट, तर तिथे पण यांच्यावर बरेचसे हे चालू आहे. त्यांचं न ऐकता हे टॅरिफ वगैरे लावत आहे. अमेरिकेचा ट्रम्प आहे तो. त्याच्यानंतर इस्रायलकडे बघायला गेलं तर नेतन्याहूवर आयसीसी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टनी त्याला क्रिमिनल घोषित केलेलं आहे. त्याच्यानंतर इराण, आता हा जो खैमेनी आहे, ह्यांनी स्वतःच्याच लोकांना मारलेलं आहे. किती लोकांना? आता मागं प्रोटेस्ट चालू होते. जवळपास 7,000 लोकांना मारलेलं असं ऑफिशियल आकडा आहे. 7,000 लोकं आणि अनऑफिशियली तर असं म्हणतात की 30 ते 40,000 पर्यंत लोकांना मारलेलं आहे इराणच्या ह्या खैमेनीने. म्हणजे ह्याच्या अगेन्स्ट कोणी गेलं तर डायरेक्ट मारून टाकायचं. तर हे तिघही खूप काही चांगले नाहीच आहेत. तिघही फक्त पर्सनल गेनसाठीच काम करत असतात. आता हे जे खैमेनी आहेत, हे त्यांची रिलिजियस आयडिओलॉजी किंवा त्यांच्या धार्मिक ज्या भावना आहेत, ते दुसऱ्यांवर लादण्याचं काम केलं त्यांनी. त्याच्यानंतर अमेरिका आणि इस्रायल हे त्यांच्या पॉलिटिकल भावना आहेत, तर स्वतःचं जे स्ट्राँगनेस आहे किंवा स्वतःचं जे वर्चस्व आहे, दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे अमेरिका आणि इस्रायलनी. तर दोघंही चांगले नाहीच आहेत. ठीक आहे. तर दोघांनी आपण खराबच म्हणायला पाहिजे. पण हे जे इराण आणि अमेरिका, इस्रायल आहे, ह्यांच्यामध्ये आधी मैत्री होती आणि आता ह्या दोघांनी मिळून इराणच्या ह्याला कसं काय मारलं, तर हा जो प्रवास आहे, तो प्रवास मी एकदा इथं एक-एक करून सांगतो आणि त्याच्यानंतर माझं पण ओपिनियन सांगेन, की नेमकं आपल्याला इथून काय शिकायला पाहिजे आणि भारतावरील परिणाम काय आहे, ते सगळं इथे सांगतो. ठीक आहे. तर पहिले ह्यांच्यात जी मैत्री होती, ती मैत्री कशी होती ते बघू. आता जो इराण आणि इस्रायल आहे, ह्याच्यापैकी इस्रायलचा जन्म 1948 म्हणजे 1948 ला झाला, जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता 1947 ला. त्याच्या जस्ट 1 वर्षांनीच इस्रायलचा जन्म झाला. आता तो कसा झाला, काय झाला, त्याची एक वेगळी हिस्ट्री आहे. ते आपण नंतर कधीतरी बघू. आता एवढं लक्षात ठेवा, की इस्रायलचा जन्म 1948 ला झालाय आणि कुठे झाला ते जास्त इम्पॉर्टंट आहे. हे बघा, इथे इस्रायलचा जन्म झालाय आणि बाजूला जेवढे पण देश आहेत, सगळे मुस्लिम देश आहेत. म्हणजे एवढ्या मुस्लिम देशात एका आपला स्वतःचा एरिया काढणं इस्रायलनी, ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण की इस्रायलचा जो धर्म आहे, तो आहे ज्यू. इथे ज्यू लोकं आहेत आणि इथे आहेत मुस्लिम लोकं. तर हे मुस्लिम लोकं किंवा मुस्लिम देश आहेत, तर हे इस्रायलला जगू देतील का? नाही ना. तर इस्रायलला ते सपोर्ट करत नव्हते. त्याच्या अगेन्स्ट होते हे देश. पण इराण हा मुस्लिम देश असून पण इस्रायलला स्टार्टिंगपासूनच सपोर्ट करत आलेला आहे. म्हणजे इस्रायल वेगळा देश म्हणून मान्यता देण्यामध्ये इराण पहिल्या काही देशामध्ये होता. तर असा होता इराण आणि इस्रायल म्हणजे ह्या दोघांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले, चांगली मैत्री झाली. पण तेव्हा होतं पहलवी घराणं इराणमध्ये. इराणमध्ये पहलवी घराणं होतं आणि थोडं प्रोग्रेसिव्ह होतं ते. वेस्टर्न आयडिओलॉजी आहे किंवा जे USA, अमेरिका म्हणजे युरोप वगैरे आहे त्यांच्याकडे थोडा वळलेला होता आणि ते मॉडर्नाइज करत होता. इव्हन त्यांची लॉज वगैरे पण आहे, थोडे सेक्युलर लॉज वगैरे आणत होता तो पहलवी घराणं. पण नंतर काय झालं, की 1989 मध्ये तिथे एक रिव्होल्यूशन झालं. तर काही जे जास्त रिलिजियस लोक होते, जे जास्त धार्मिक लोक होते, त्या धार्मिक लोकांनी जे पहलवी घराणं होतं त्याच्या अगेन्स्टमध्ये गेले. आता पहलवी घराणे पण खूप काही भारी होते अशातली गोष्ट नाहीये. कारण की ते पण शेवटी डिक्टेटरशिपकडेच वळत होते. म्हणून काही लोकं एकत्र आले आणि पहलवी घराण्याची सत्ता उलटवून लावत होते. तर जे एकत्र लोकं आले होते, तर त्याच्यापैकी जे पुढं होते ते लोकं होते धार्मिक थोडेसे. धार्मिक म्हणजे कोण? की जे आता खामेनी मरण पावले त्याच्या अगोदर एक खोमेनी होते. तर ते खोमेनी 1979 ला आले. ते 10 वर्ष टिकले. त्याच्यानंतर आता जे मरण पावले ते खामेनी आले होते. तर असे 1979 ला त्यांची सत्ता पलट झाली. आता जे इराण आहे त्यांनी त्याच्यानंतर काही वर्षांनी जे न्यूक्लिअर डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. म्हणजे न्यूक्लिअर शस्त्र किंवा आण्विक शस्त्र वगैरे असतात ते डेव्हलप करायला सुरुवात केली. आता ते इराणला किंवा इस्रायल आणि USAला वगैरे पटणार नाही. तर इराणच्या मोसादनी काय केलं, म्हणजे जसं भारतामध्ये आहे, तसं इराणमध्ये मोसाद आहे आणि खूप टॉप लेव्हलचा आहे मोसाद. तर त्या मोसादनी काय केलं, जे इराणचे शास्त्रज्ञ होते, जे न्यूक्लिअर डेव्हलपमेंट करत होते, त्यांचे जे आण्विक शस्त्र बनवत होते, त्यांचे शास्त्रज्ञ मारून टाकले. म्हणजे असं म्हणतात, काही जण म्हणतात, म्हणजे बऱ्याच ठिकाणी तसेच रिपोर्ट आहे, की त्यांनी त्यांचे शास्त्रज्ञ मारले होते म्हणून. तर असे झाले होते इराण आणि इस्रायलचे संबंध. त्यानंतर आता इराण आणि अमेरिकेचे संबंध बघू. आता पहलवी घराणे आपण बघितलं, ते त्यांचे अमेरिकेसोबत चांगले संबंध होते. त्याच्यानंतर 1979 आलं, पूर्ण सत्तापालट झाली आणि अमेरिका आणि इराणचे संबंध पूर्ण म्हणजे पूर्ण शत्रुत्वासारखे झाले. मग आता झालं काय, की 1979 ला जेव्हा हे खैमेनी आले, त्यांनी काय केलेलं, जे अमेरिकेचे काही
तिथले लोक होते त्यांना होस्टेज धरून ठेवलं किंवा बंदी बनवून ठेवलं. जवळपास 150च्या जवळपास लोक होते. मग अमेरिकेला राग आला. अमेरिकेने त्याच्यावर इकॉनॉमिक किंवा आर्थिक निर्बंध लावले. आता आर्थिक निर्बंध म्हणजे काय, की त्याच्यासोबत कोणी पण काही धंदा केला किंवा त्या देशासोबत कोणी पण काही संबंध ठेवले तर आम्ही पण तुमच्यासोबत संबंध ठेवणार नाही, अशा टाईपचे. किंवा त्याच्याकडून कोणी ऑइल घेणार नाही किंवा ह्यांच्यातल्या ज्या बँका आहेत त्यांना बाहेर देशातल्या बँकेसोबत काही लिंकेजेस वगैरे असतात ते करणार नाही, की पूर्ण असे इकॉनॉमिक पूर्ण आयसोलेशन करून टाकायचं अमेरिकेने ठरवलं होतं इराणचं. ठीक आहे. तर असे आर्थिक निर्बंध इराणवर घातलेले. पण मग इराण जे आहे तर त्याला पण स्वतःची न्यूक्लिअर डेव्हलपमेंट तर करायचीच होती. तर म्हणून ते न्यूक्लिअर एनरिचमेंट करत होतं. आता न्यूक्लिअर एनरिचमेंट म्हणजे काय, की आता समजा युरेनियम आहे आणि आपल्याला माहिती आहे युरेनियम पासून आपण इलेक्ट्रिसिटी पण बनवतो आणि बॉम्ब पण बनवतो. जो न्यूक्लिअर बॉम्ब आहे तो पण बनवतो युरेनियम पासून. आता युरेनियम आहे तो नेचरमध्ये फक्त U-238 मध्ये सापडतो आणि ह्याच्यापासून आपण हे दोन्ही बनवू शकत नाही. हे दोन्ही बनवण्यासाठी आपल्याला युरेनियमचं एक आयसोटोप लागतं 235. हे आयसोटोप लागतं. आता आयसोटोप वगैरे काय ते आपण नंतर कधीतरी बघू. फक्त इथं एवढं लक्षात घ्या की 235 हे आयसोटोप लागतं आणि हे जे आहे 235 हे याच्यामध्ये फक्त 0.7% एवढं सापडतं आपल्या निसर्गामध्ये. आता एवढ्या याच्यावर तुम्ही इलेक्ट्रिसिटी पण बनवू शकत नाही आणि बॉम्ब पण बनवू शकत नाही. इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी 3 ते 4% एवढं U-235 लागतं. आणि जर तुम्हाला बॉम्ब बनवायचा असेल तर 20 ते 90% एवढं एनरिचमेंट लागतं. म्हणजे जसं जसं तुम्ही ह्याचं प्रमाण वाढवत जाल U-235चं U-238 मध्ये जसं जसं प्रमाण वाढवत जाल त्याला म्हणतात न्यूक्लिअर एनरिचमेंट. आणि जर तुम्ही 90%वर गेले तर त्याला म्हणतात जो न्यूक्लिअर बॉम्ब आहे तो बनतो. ठीक आहे, 90%वर. तर जे इराण होतं ते असं म्हणतात की आतापर्यंत 60% गेलं होतं आणि 30% जायला त्याला खूप जास्त काही वेळ नव्हता. म्हणून अमेरिकेने लगेच हे करून टाकलं होतं आता इतक्यात. तर असं न्यूक्लिअर एनरिचमेंट इराण करत होतं. तर त्याच्यावर अगोदर आर्थिक निर्बंध होते आणि न्यूक्लिअर एनरिचमेंट करत होतं आणि युएसएला ते पाहिजे नव्हतं. तर युएसएने आधी थोडं शांतीत घेतलं. काय म्हणले की 2015 आले जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन घेतलं. म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये 5-7 कंट्री एकत्र राहिले होते. जसं की हे इराण आणि अमेरिका होतं, सोबतच ब्रिटन होतं, फ्रान्स होतं, जर्मनी होतं, अजून 2-4 कंट्री होत्या. तर ह्या कंट्री एकत्र आल्या आणि म्हणल्या की आपण जॉईंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन बनवू आणि जे अमेरिका आहे तुम्ही त्यांचे इराणवरचे जे आर्थिक निर्बंध आहे किंवा इकॉनॉमिक सँक्शन आहे ते तुम्ही काढून टाका आणि जे इराण आहे ते न्यूक्लिअर एनरिचमेंट थांबवेल. ठीक आहे. तर असा हे एक एक छोटंसं एक अग्रीमेंट झालं किंवा प्लॅन झाला. तर त्याच्यानंतर मग जो ट्रम्प आला 2018ला, म्हणजे हे एकदम सुरळीत चाललं होतं, एकदम शांततेत चाललं होतं. मग 2018ला ट्रम्प आला आणि ट्रम्प काय म्हणतो की हे काय बरोबर नाही. त्यांनी डायरेक्ट याच्यातून माघार घेऊन टाकली. आता माघार घेतली ह्याचा अर्थ काय झाला, की जो इराण आहे त्याला परत न्यूक्लिअर एनरिचमेंट करायला म्हणजे मुभा भेटली ना, कारण की अमेरिका आहे तोच मेन होता. त्यांनी जर माघार घेतली तर इराण म्हणला, की आम्ही पण आता न्यूक्लिअर एम्पॉवर किंवा न्यूक्लिअर एनरिचमेंट करतो आणि स्वतःचे बॉम्ब बनवतो. मग आता हे जे न्यूक्लिअर एनरिचमेंट करत होते, खूप जास्त बॉम्ब बनवायच्या प्रोसेसमध्ये होते. तर 2025 पर्यंत ट्रम्प होता त्यांनी पण बऱ्याचदा इराणला म्हटलं, की आपण हे करू, ते करू. पण इराण पण काही ऐकायला तयार नव्हता. जर तुम्ही त्यांच्यावर सँक्शन काढतच नाही, तर मग कसं ऐकणार तो पण देश? बरोबर आहे ना? तर 2025ला जसं इस्रायल आणि याच्यामध्ये युद्ध चालू होते हमासमध्ये. तर असं म्हणत होते, की इराणनी हमास आहे किंवा जे बाकीच्या थोडे टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्याला फंडिंग वगैरे देणं असं इराणचं चालू होतं. तर त्याच्यामुळे मग इस्रायलने इराणवर पण हल्ले केले आणि इराणनी इस्रायल वगैरे पण हल्ले केले होते. मागे झालं होतं 2025ला. तर नंतर युएसएने इस्रायलच्या सपोर्टमध्ये 2025ला इराणच्या जे न्यूक्लिअर फॅसिलिटी होत्या त्याच्यावर हल्ले केले, की तुम्ही जे एनरिचमेंट करताय ते करू नका म्हणून. पण असं म्हणतात, की जे न्यूक्लिअर एनरिचमेंट करत होते, त्या ज्या गोष्टी होत्या त्या त्यांनी आधीच हलवल्या होत्या इकडे-तिकडे म्हणून ते थोडेफार वाचले होते. तर असं इराण, इस्रायल आणि इराण अमेरिकेचा आतापर्यंत संबंध होता. आता आलो आपण 2026 मध्ये. डेडलाईन दिली होती. जो यूएस होता, जो ट्रम्प होता, त्यांनी जो खायमी होता त्याला डेडलाईन दिली होती. आता डील साइन करा 27 तारखेपर्यंत. मग इराण काय ऐकलं नाही. मग लगेच 28 तारखेला त्यांनी ऑपरेशन एपिक फ्युरी आणि लायन्स रोर हे 2 ऑपरेशन लॉन्च केले. एपिक फ्युरी हा यूएसएचा होता आणि लायन्स रोर हा इस्रायलचा होता. इस्रायलने माहिती प्रोव्हाइड केली आणि युएसएने स्ट्राईक केली आणि डायरेक्ट जो खायमी होता त्याला मारून टाकलं. तर असे हे मैत्रीपासून तर मर्डर पर्यंतची पूर्ण ही स्टोरी आहे. ठीक आहे. तर ह्या स्टोरीमधून भारताला काय शिकण्यासारखं आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय, की कोणीच कोणाचं नाही आणि काय कधी होईल सांगता नाही येत. जसं की त्यांच्या आधी आधी मैत्री होती, नंतर सत्तापालट झाली. तर म्हणून आपले जे संबंध आहेत ते आपण आपली अँबिग्युइटी मेंटेन ठेवायची. म्हणजे त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक अँबिग्युइटी, रणनीतिक अस्पष्टता. ठीक आहे. आणि जे नॉन अलाइनमेंट पॉलिसी होती आपली,
आणि मल्टी अलाइनमेंट पॉलिसी आहे आताची आपली. म्हणजे ही नेहरूंनी काढली होती जेव्हा USA आणि रशिया ह्यांच्यामध्ये जेव्हा भांडणं चालू होते, कोल्ड वॉर चालू होता, तेव्हा आपण म्हटलं होतं की आम्ही तुमच्या साईडने नाही, तुमच्या साईडने नाही. आम्हाला जे वाटेल आम्ही ते तेव्हा करू. तेव्हानुसार आम्ही ते ठरवू. तर आम्ही कोणाच्याच साईडनी नाही आहोत, असं तेव्हा भारत म्हणला होता. त्यानंतर आता मल्टी अलाइनमेंट म्हणजे काय? आम्ही इकडे पण आहोत, तिकडे पण आहोत, सगळीकडेच आहोत. म्हणजे आम्ही रशियाकडून तेल पण घेऊ, USA कडून शस्त्र पण घेऊ. आम्ही असं कोणाची काही डील नाही करत किंवा कोणाची काही हे नाही करत. तुम्ही आम्हाला डिक्टेट न करू. आम्ही सोवरीन आहोत. आम्ही सार्वभौम आहात. आम्ही आमचं करू. तर ही पॉलिसी आहे ना आपली अशीच चालू राहायला पाहिजे. कोणाचंच आपण म्हणजे कोणत्या साईडनी जायला म्हणजे ऍक्च्युअली जायला नाही पाहिजे. म्हणजे एका साईडने गेलं तर दुसऱ्या साईडनी पण जायला पाहिजे. त्यानंतर स्ट्रॅटेजिक अँबिग्युटी किंवा रणनीतिक अस्पष्टता. म्हणजे तुम्ही आता इस्रायल सोबत आहे तर तुम्ही हमास सोबत पण म्हणजे हमास किंवा जे पॅलेस्टाईन आहे, हमास नाही पॅलेस्टाईन, ठीक आहे. तर पॅलेस्टाईन किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांना पण तुम्ही म्हणायला पाहिजे की हा तो आम्ही तुमच्या दोघांसोबत पण आहोत. जे चांगलं आहे ते बेस्ट आहे असं म्हणायचं, ठीक आहे. त्यानंतर सेल्फ रिलायन्स म्हणजे आत्मनिर्भरता. जोपर्यंत आपण स्वतःचं बनवत नाही तोपर्यंत दुसऱ्याची डिपेंडन्सी आपली कमी होणार. जसं की आपलं ग्रीन रिव्हॉल्युशन जेव्हा आपलं गहू वगैरे होतं, तर अमेरिकेकडून आपण गहू घेत होतो. मग अमेरिकेने आपल्यावर सँक्शन लावले होते. मग त्याच्यानंतर आपण ग्रीन रिव्हॉल्युशन आणलं. तर ती परत परिस्थिती नको यायला म्हणून आपण आत्मनिर्भर पण व्हायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर. आपण आण्विक शक्ती आहोत. आपलं जे पोखरण 1 झालं होतं, इंदिरा गांधींनी आणलं होतं. त्याच्यानंतर पोखरण 2 जे वाजपेयींनी आणलं होतं. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. न्यूक्लिअर पॉवर आपण बनणं. कारण की आपल्या आजूबाजूला पाकिस्तान, चायना ह्यासारखे देश आहेत. तर ह्यासारख्या देशांना काउंटर करण्यासाठी आपल्याकडे न्यूक्लिअर आण्विक शस्त्र पाहिजे आणि ते अजून आपण डेव्हलप करायला पाहिजे. तर ह्या गोष्टीमुळे आपण शांत आहोत आणि आपल्यावर USA किंवा जे बाकी मोठे देश आहेत ते पण हल्ला करण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करतील. ह्या गोष्टीमुळे, ठीक आहे. जवळपास आपल्याकडे 180 आण्विक शस्त्र आहेत. पाकिस्तानकडे 170 जवळपास आहे आणि चायनाचे जवळपास 600च्या वरती आहेत. आणि जर रशिया आणि USA बघायला गेलं तर त्यांच्याकडे 5,500च्या जवळपास आहेत आण्विक शस्त्र. तर आपण पण थोडे वाढवायला पाहिजे जेणेकरून आपल्यामध्ये पण शांतता राहील. कारण की आपण जर स्ट्रॉंग असलं तर दुसरे आपल्यावर हल्लाच करणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर एनर्जी सिक्युरिटी डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की आपण आता इराणकडून ऑइल घेतोय. तर सगळीकडूनच ऑइल घ्यायला पाहिजे. रशिया, USA, त्याच्यानंतर साऊथ अमेरिका, जिकडून कुठून ऑइल येईल, तिकडून आपण सगळीकडून ऑइल घ्यायला पाहिजे थोडं-थोडं, की जेणेकरून इकडे काही झालं तर आपण दुसरीकडून आपण थोडं वाढवून आपण कम्पेन्सेट करू शकतो. तसं आपण एनर्जी सिक्युरिटीचं डायव्हर्सिफिकेशन करायला पाहिजे. इंडियामध्ये स्वतः एनर्जी आणायला पाहिजे, की म्हणजे मोस्टली जे सोलार पॉवर आहे किंवा विंड एनर्जी आहे, तशा एनर्जीकडे आपण थोडं टेक्नॉलॉजीकडे जास्त भरायला द्यायला पाहिजे. आणि ह्याच्यात जी गोष्ट दिली नाही मी, ती सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजीमध्ये आपण खूप जास्त इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. आपण खूप कमी इन्व्हेस्ट करतो. आपण फक्त 0.6 ते 0.7% एवढंच म्हणजे आपल्या पूर्ण वर्ल्डची भारताची जीडीपी आहे. त्याच्या फक्त 0.6% एवढंच आपण R&D किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर हे करतो, स्पेंड करतो. चायनाचं बघायला गेलं तर आपल्यापेक्षा चायनाची जीडीपी जास्त आहे. स्टिल ते 3% त्यांच्या जीडीपीच्या एवढी रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर स्पेंड करतात आणि टेक्नॉलॉजीवर स्पेंड करतात. आपण काय आपले रोबोट चायनामधून आणतो आणि आपल्या त्या समिटमध्ये टाकतो. तर असं नाही व्हायला पाहिजे. आपण पण टेक्नॉलॉजी आपली चांगली करायला पाहिजे. ठीक आहे. हेच भारताची शिकवण आहे आणि आपण पुढे जायला पाहिजे. अशा जे बुलीज आहेत रशिया सारखे वगैरे, सॉरी USA सारखे वगैरे, तर त्याला आपण तोंड द्यायसाठी सक्षम व्हायला पाहिजे. ठीक आहे. हीच आपली भारताची शिकवण आहे आणि माझं शेवटी मत हेच आहे, की आपण कोणी पण राहो, हे नेते राहो, ह्या कोणाच्या साईडला नको व्हायला. आपण जे रॅशनली जे बरोबर आहे तिकडे जायला पाहिजे. ह्याच्यातून आपण फक्त शिकायला पाहिजे. कोणाच्या साईडला नको व्हायला. ना ह्यांच्या साईडला ना ह्यांच्या साईडला. आपण फक्त शिकायला पाहिजे. हेच माझं ओपिनियन आहे. ठीक आहे. चलो फिर. बाय बाय.